आज नांदेड़ शुमाल हल्का असेंबली के एमएलए मोहनराव हम्बड़े की सालगिरह धूमधाम से मनाई जा रही है। इस सिलसिले में कोठा इलाके में एमएलए हम्बड़े के राब्ता ऑफिस में एक शानदार सालगिरह तकरीब का एहतमाम किया गया, जिसमें मिस्टर हम्बड़े ने अपने सैकड़ों हामियों और कांग्रेस कारकुनान की मौजूदगी में केक काटकर अपना बर्थडे मनाया। तमाम मेहमानान ने एमएलए हम्बड़े को मुबारकबाद पेश की। दक्षिण मतदारसंघात जो दिवस आज आपल्याला बघायला भेटला आहे तो दिवस म्हणजेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री, तुमामाचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करतो, त्यांना साष्टांग नमस्कार करतो। कारण त्यांच्यामुळं आज ह्या ठिकाणी आपल्याला माझा वाढदिवस बघण्याचा करण्याचा आज मला योग आलेला आहे। आणि त्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त आज इथे उपस्थित झालेले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय डी.बी. सावंत साहेब, नांदेडचे प्रथम नागरिक महापौर जयश्रीताई पावडे, माजी अध्यक्ष मंगाराणीताई, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कळसकरताई, वेळाळकरताई, इथं उपस्थित असलेले माजी उपमहापौर, माजी महापौर, जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक, सर्व ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते, सर्व सभापती, विविध शासकीय कार्यातून आलेले सर्व कर्मचारी, अधिकारी, सर्व बाहेरगावून आलेले, ग्रामीण भागातून आलेले सरपंच, चेअरमन, सोसायटीचे सदस्य, तरुण काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी, आज या ठिकाणी मला जे योग आला म्हणजेच आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मी कधी विचार केला नव्हता मला वाढदिवसानिमित्त मला भाषण करायचा वेळ येईल म्हणून। माझा वाढदिवस आणि त्या भाषणाच्या विषयी मला बोलायचं म्हणजे मी असा कधी भविष्यात मी विचार केला होता। वाढदिवस झाला असला साजरा तर फक्त एक 10x10च्या रूममध्ये एखाद्या हॉलमध्ये झाला असता, पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण पाहिजे म्हणलं ते करू शकतात। एक माणसाला, बिनओळखी माणसाला उचलून ते आमदार करू शकतात। तर नांदेडचा विकास महाराष्ट्राच्या प्रथम याच्यावर जाण्या गेल्याशिवाय राहणार नाही, एवढ्या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त सांगू शकतो। साहेबांचा विचार आहे नांदेड शहर हे महाराष्ट्राच्या वर चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, लोकांना चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे, दर्जेदार काम झालं पाहिजे आणि आपल्या पक्षामध्ये दर्जेदार माणसं सुद्धा राहिले पाहिजे, ही त्याची हे आपण गडबड न करावी। ते फार दूरदृष्टीवाले नेते येतात। आता त्यांच्याविषयी काय बोलायचं हे नाही, सगळ्यांना तुम्हाला अनुभव माहीतच आहे, पण त्याच्या अनुभवाचा आपण वापर करून आपण त्याच्या पाठीशी मागं 100% खंबीरपणे उभं टाकायची गरज आहे। म्हणूनच आज आपल्या इथं साहेबांना माहित आहे आमदार हा ग्रामीण भागाचा आहे, म्हणून साहेबांनी आपल्या शेतकऱ्याचा प्रश्न असो, रोडच्या शेतकऱ्याचा प्रश्न असो, विविध कामाचा प्रश्न असतो, नांदेड सुंदर सिटीचा प्रश्न, मोठमोठे रोड सुद्धा आपल्याला मंजूर करून दिले आहेत। मोठं जे आपल्याला बाहेरगावला औरंगाबाद असो, नागपूर असो, मोठमोठे कार्यालय सुद्धा आपल्या नांदेड वासियांना साहेबांनी उपलब्ध करून दिले आहेत। साहेबांनी जे उपलब्ध करून दिले त्याचा सगळ्यांनी आपण विचार करायला पाहिजे। आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आज साहेबांच्या सुद्धा शुभेच्छा आल्या। काल त्यांचा मी वाढदिवस साजरा केला म्हणजे काल त्यांच्या शुभेच्छा घेऊनच साजरा केला। काल स्वतः मी सेलूला गेलो आणि त्यांचे आशीर्वाद घेतला आणि नंतरच मी नाही का लोकांच्या शुभेच्छा घ्यायला सुरुवात केली। तर या ठिकाणी सगळे भागातून आलेले सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी, सगळ्याचे मनापासून मला शुभ आशीर्वाद, शुभेच्छा देण्याकरता सगळ्याच्या मनापासून मी आभार मानतो। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। हमें ख़वातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत
मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।